नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात झालेल्या खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि आता अखेर या नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली असून जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आता उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी जिल्हा कोणकोणते जिल्हे याच्यात समावेश आहे त्या ठिकाणी जिल्ह्यानुसार यादी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर यामध्ये आता अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी जवळपास 3178 कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी 1620 कोटी रुपये वाटप करण्यात आले असून आता राहिलेले 1558 कोटी रुपये वाटप सुरू असल्याचे आता प्रशासनाने सांगितलेले आहे। तर नाशिक विभागात जवळपास 14 लाख रुपये मिळालेले आहे। तर त्या ठिकाणी पुणे विभागात 28 लाख या ठिकाणी मिळालेले आहेत। तर यापैकी सर्वच रक्कम वाटप करण्याची अजून शिल्लक आहे। पुणे विभागात अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे। तसेच कोल्हापूर विभागात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर विभागात संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्याचा समावेश असून यांच्यासाठी 56 लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे। लातूर विभागात या ठिकाणी लातूर, धाराशिव, नांदेड आणि परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याचा समावेश असून या ठिकाणी 62 लाख रुपयांचा त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। अमरावती विभागातून 62 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। तर अमरावतीमध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर नागपूर विभागात 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून या ठिकाणी 17 लाख रुपयाचे वाटप करण्यात आलेले आहे आणि या विभागात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे।